स्वागत आहे मित्रांनो आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण जाणार आहोत वर्ध्यापासून जवळपास 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघबिले वॉटर पार्क मध्ये। तर चला प्रवास सुरू करूया। आता आपण चाललो आहोत नागपूर हायवेने। इथून आपण जाणार आहोत सेलू पर्यंत। तर हे आहेत आमच्या आजच्या ट्रिपचे सदस्य। वॉटर पार्कला जाण्यासाठी खास अमरावतीवरून आलेले होते। समोर आपण बघत आहात समृद्धी महामार्ग। आता आपण आहोत सेलू या गावात। सेलू कडून आपण चाललो आहोत हिंगणीकडे। आता आपण जे जंगल बघत आहात ते आहे बोर व्याघ्र प्रकल्पाचे जंगल। सुंदर अशी हिरवळ आपल्याला या रस्त्याने पाहायला मिळते। आता सुरू होत आहेत घाटाचा रस्ता। जंगलामधून असे सरळ रस्ते बनवण्यात आलेले आहेत, ते खूपच सुंदर दिसतात। वाटेत असलेल्या श्री खंडोबा रेस्टॉरंट येथे आम्ही सकाळचा नाश्ता केला। येथील आलू बोंडा खूपच सुंदर होता, तो आता आपण बघत आहात। रेस्टॉरंटच्या समोर उभी असलेली आपली गाडी। आता आपण आहोत उमरी वाघ या ग्रामपंचायतीच्या प्रवेशद्वारासमोर। समोर आपण बघत आहात उमरी वाघ हे गाव। गावातून 3 ते 4 किलोमीटर पुढे आल्यानंतर आपल्याला वाघबिले वॉटर पार्क दिसतो। समोर वॉटर पार्कचे आपण गेट बघू शकता, तसेच डाव्या बाजूला असलेली पार्किंग व्यवस्था। आम्ही आमची गाडी येथे लावून आता आतमध्ये जाणार आहोत। आता आपण चाललो आहोत तिकीट घराकडे। हे उत्साही कार्यकर्ते आमचे। हे आहे वॉटर पार्कचे मुख्य प्रवेशद्वार। हा वॉटर पार्क 10 ते 4 उघडा असतो, तसेच अम्युजमेंट पार्क 4 ते 6 उघडे असते। इथे तिकिटासाठी असलेली गर्दी आता आपण बघत आहात। 700 रुपये प्रत्येकी असे तिकीट घेऊन आतमध्ये आता आपण प्रवेश केलेला आहे। वॉटर पार्क सोबत आपल्याला जेवणाचे कूपन घ्यायचे असेल तर आपल्याला 900 रुपये द्यावे लागतात। आतमध्ये आल्यावर आपल्याला अशा सुंदर दृश्याचे दर्शन होते। समोर आपण बघत आहात वॉटर पार्क कडे जाण्याचा रस्ता। आतमध्ये आल्यावर आपल्याला असे कौलारू बांधकाम पाहायला मिळते। उजव्या बाजूला असलेले कॅन्टीन आता आपण बघत आहात। आतमध्ये आल्यानंतर आपण चाललो आहोत कॉस्ट्यूम काउंटरकडे। समोर आहे ते कॉस्ट्यूम काउंटर। येथे आपल्याला प्रत्येक कपड्याचे 50 रुपये द्यावे लागतात।
आता आपण बघत आहात सनस्क्रीन लावण्याचा प्रोग्राम. ड्रेस चेंज करून आता आपण चाललो आहोत वॉटर पार्ककडे. आतमध्ये आल्यावर आपल्याला सुंदर अशी नारळाचे इथे वृक्ष पाहायला मिळतात. आम्ही सकाळी सकाळी इथे पोहोचलेले असल्यामुळे येथे फारशी गर्दी नव्हती. आतमध्ये आल्यावर आम्ही सर्व फवारे राईड्सचा आनंद घेण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम आम्ही इथून पाण्यात भिजण्यास सुरुवात केली. इथे मनन पाण्याचा आनंद घेताना आपण बघत आहात. त्यानंतर ह्या असलेल्या स्विमिंग पूलमध्ये आम्ही उतरलो. भव्य असा स्विमिंग पूल. येथे पाण्यात व्यायाम करण्याचा प्रकार सुरू होता. स्विमिंग पूलमधून आता आपण चाललो आहोत स्लाईडकडे. पण या स्लाईडचा आनंद घेण्यापूर्वी आम्ही मोठ्या स्लाईडमध्ये आनंद घेतला. तो आता आपण बघत आहात. ही स्लाईड येथील सर्वात डेंजर स्लाईड आहे. समोर आपण बघत आहात वेव्ह पूल, जो थोड्या वेळाने सुरू होईल. त्यानंतर आम्ही दुसऱ्या स्लाईडकडे आमचा मोर्चा वळवला. सर्वात छोट्या स्लाईडवर आनंद घेताना आमचे सदस्य. येथेच वॉटर ड्रॉप सुद्धा आहे. हे आहे वॉटर पार्कचे दृश्य. वॉटर पार्कमध्ये हॅपी मॅनची ठेवलेली मूर्ती, तसेच बाजूला असलेल्या जागेमध्ये जिराफच्या प्रतिकृती ठेवण्यात आलेल्या होत्या. त्या आता आपण बघत आहात. छोट्या स्लाईडवरून आता पुन्हा आलो आहोत आपण स्विमिंग पूलमध्ये. आमचे सदस्य पोहण्याचा प्रयत्न करताना इथे असलेल्या म्युझिकवर डान्स करताना सर्व मेंबर. स्विमिंग पूलमधून आम्ही पुन्हा आमचा मोर्चा वळवला फवाराकडे. इथे असलेल्या वॉटर ड्रॉपवर मजा घेताना आमचे सदस्य.
येथे असलेल्या पहारातून आम्ही सुद्धा मजा केली. आता आपण आलो आहोत ट्यूब स्लाईडवर. पहिल्या वेळेस अथर्व वेदिका ट्यूबमधून आले, त्यानंतर मी सुद्धा याचा आनंद घेतला आर्यनसोबत. सीसॉ राईडवर मजा करताना अथर्व, आर्यन. या स्लाईड नंतर वेव्ह पूल सुरू झाला होता. आता तेथील दृश्य आपल्यासाठी. आता झालेली गर्दी आपण बघू शकता. सकाळी असलेली कमी गर्दी आता मोठ्या प्रमाणात झालेली होती. इथे असलेल्या लोकांचा उत्साह सुद्धा वाढलेला होता. वेव्ह पूलच्या वर वाघाची लावलेली प्रतिकृती आपण बघत आहात. या वेव्ह पूलमध्ये 3 वेळेस वेव्ह बनवली जाते. दर 1.5 तासानंतर वेव्हचा आनंद घेऊ शकता आपण इथे. वेव्ह संपल्यानंतर येथे शांतपणे पडलेले आमचे सदस्य त्यानंतर आम्ही पुन्हा एका स्लाईडचा आनंद घेतला. त्याचे हे दृश्य. स्लाईड नंतर आता आपण पोहोचलो आहोत रेन डान्स एरियामध्ये. ही आहे छोट्या मुलांची स्लाईड. इथे आम्ही सुद्धा आनंद घेतला. थोड्या वेळाने पुन्हा वेव्ह पूल सुरू झाला होता. तर काठावरून घेतलेले हे काही दृश्य. जेवढी मजा आपल्याला आतमध्ये गेल्यावर येते त्यापेक्षा जास्त आपल्याला साईडला बसल्यावर येते. वॉटर पार्कमध्ये खेळून झाल्यानंतर ड्रेस चेंज करून आम्ही अम्युजमेंट पार्कमध्ये गेलो. येथे आपण सर्व राईड फ्रीमध्ये करू शकता.
आता आपण बघत आहात लहान मुलांसाठी असलेल्या राईड्स. या आहेत मोठ्या लोकांसाठी असलेल्या राईड. समोर आपण बघत आहात रोप सायकलिंग. आपण येथे झिप लाईन सुद्धा करू शकता. समोरच्या राईडमध्ये अथर्व व वेदिका यांनी आनंद घेतला. समोर आपण बघत आहात आमच्या मॅडमनी सुद्धा येथे बोटिंगचा आनंद घेतला. समोर आपण बघत आहात रोप कोर्स. समोर आपण बघत आहात वेदिका झिप लाईन करताना. आता येत आहे आर्यन. त्यानंतर रोप कोर्स करताना वेदिका, आर्यन व अथर्व. अम्युजमेंट पार्कमध्ये सर्व राईड केल्यानंतर ट्रेन राईड करायला विसरू नका. ही ट्रेन राईड खूपच सुंदर आहे. ट्रेन आल्यानंतर आम्ही सुद्धा या ट्रेनमध्ये बसलो व वाघविले या परिसराचा फेरफटका माराव्यास सुरुवात केली. ट्रेन सर्वप्रथम अम्युजमेंट पार्कमधून सर्व राईड्स आपल्याला दाखवत पुढे निघते.
समोर आपण बघू शकता वाघविले गेस्ट हाऊस. इथे आपण ग्रुपमध्ये राहू शकता. हा परिसर खूपच सुंदर सजवण्यात आलेला आहे. ही टॉय ट्रेन आपल्याला जंगल सफारी घडवून आणते. आता आपण चाललो आहोत येथील नॅचरल जंगलामध्ये. ट्रेनमधून आम्हाला मोराचे दर्शन झालेले होते. टॉय ट्रेनमधून सूर्यास्ताचे दिसणारे सुंदर असे दृश्य आम्ही आमच्या कॅमेरामध्ये टिपले. या परिसरात छोटे छोटे टेंट सुद्धा लावण्यात आलेले आहेत. आता आपण बघत आहात येथील गेस्ट हाऊस तसेच कॉटेज, त्याच्या आजूबाजूला असलेले सुंदर गार्डन. आता आपण बघत आहात नव्याने बांधकाम करण्यात येत असलेले कॉटेज. येथे सुंदर असे मंदिर सुद्धा बनवण्यात आलेले आहे. वाघविले गेस्ट हाऊसच्या समोर अशा प्रकारे सुंदर झाडे लावण्यात आलेली आहेत. टॉय ट्रेनची शेवटची राईड असल्यामुळे आम्हाला येथेच थांबवण्यात आले होते. त्यानंतर आम्ही येथे असलेल्या वाघविले नावासमोर काही फोटो काढले. येथे येणाऱ्या सदस्यांना आणण्यासाठी ठेवण्यात आलेली गाडी, ज्या ट्रेनने आम्ही प्रवास केला होता त्याच्यासमोर सुद्धा काही फोटो काढले. वॉटर पार्क व अम्युजमेंट पार्कचा पूर्ण आनंद घेऊन आता आपण बाहेर पडत आहोत. तर मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये एवढेच. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.